Hello everyone, Vinaya Tempe here. Welcome to my channel English Speaking मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण इंग्लिश मधली सायलेंट लेटर्स पाहणार आहोत. सायलेंट लेटर्स, सायलेंट याचा शब्दशः अर्थ आहे शांत. लेटर्स याचा अर्थ आहे अक्षर. आणि सायलेंट लेटर्स याचा अर्थ मग शब्दांमध्ये ज्या अक्षरांचा उच्चार नाही होत ती अक्षरं त्यांना म्हणतात सायलेंट लेटर्स. अशी आज आपण 20 शब्द पाहणार आहोत आणि त्यात कुठची अक्षरं सायलेंट आहेत ते पाहणार आहोत. म्हणून शब्द लिहिला आहे, उच्चार लिहिला आहे आणि अर्थ मी सांगतेय. खाली कॅप्शन मध्ये अर्थ पण लिहिलेला आहे. सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड. संपूर्ण तुम्हाला ही कन्सेप्ट समजून जाईल. लेट अस बिगिन. करूया आपण सुरुवात. सायलेंट लेटर्स इन इंग्लिश. डाऊट, डाऊट उच्चार इथे मी लिहिलाय डाऊट. आता या डाऊट याच्यात आपण बी म्हणजे ब चा उच्चार कुठेच होत नाहीये, म्हणून इथे बी हे अक्षर आहे सायलेंट. बी ह्या अक्षराला आपण म्हणतो सायलेंट लेटर. डाऊट या शब्दातलं. डाऊट ब कुठे म्हणतो आपण? म्हणतच नाही. डाऊ बट असं काहीतरी म्हणत नाही, ब उच्चारच नाहीये आणि म्हणून ब झाला सायलेंट अक्षर. आणि डाऊटचा अर्थ शंका. सेकंड कॅसल. कॅसल उच्चार आहेत समोर. कॅसल म्हणजे मराठीत अर्थ किल्ला. आता कॅसल मध्ये हे जे टी हे अक्षर आहे, कॅस्टल असं नाही म्हणत आपण, तो ट म्हणतच नाही, टी सायलेंट असतो. म्हणून उच्चार करताना टी नाही करायचा, उच्चार करायचा कॅसल. थर्ड वन हसल. हसल ऑलमोस्ट सेम लाईक कॅसल. हसल. हसल उच्चार आणि त्याचा अर्थ घाई गडबड, धक्काबुक्की, याला इंग्लिश मध्ये म्हणतात हसल. आता या हसल मध्ये सुद्धा टी आहे, पण टीचा उच्चार हस्टल असा नाही करत. टीचा उच्चार ट. तो ट हा उच्चारच या शब्दात होत नाही आणि म्हणून टी हे अक्षर आहे सायलेंट. नो. नो. नो म्हणजे माहीत असणे, क्रियापद येते. आता आपण म्हणताना नो म्हणतो, न म्हणतो. न पासून उच्चार सुरू होतो. हा पहिला के. केचा उच्चार क, कनो असं नाही म्हणत. तो क चा उच्चार म्हणजे के चा उच्चारच होत नाही, म्हणून के हे अक्षर आहे सायलेंट. नॉलेज. नॉलेज नो सारखंच नॉलेज. नॉलेज उच्चार आपण सुरुवात करतो न पासून. पहिला के. के म्हणजे क. नॉलेज असं काहीतरी नाही म्हणत कधी आपण. क चा उच्चार, के चा उच्चार होत नाही, म्हणून के हे अक्षर सायलेंट. नॉलेज अर्थ आहे ज्ञान. हाफ. हाफ. हाफ म्हणजे अर्ध. आता हाफ म्हणताना सुद्धा HALF मध्ये एल, हाल्फ असं ल चा उच्चार होतच नाही. आपण नुसतं हाफ इथे लिहिलंय असं म्हणतो. एल चा उच्चार होत नाही, म्हणून एल चा उच्चार ल होत नसल्यामुळे एल आहे सायलेंट. सायकोलॉजी. हाफ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे अर्ध. सायकोलॉजी. सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. आता सायकोलॉजीचं हे एवढं लांबलचक स्पेलिंग आहे, पण पहिलं पी आहे. पी म्हणजे प उच्चार, पण सायकोलॉजी असं आपण नाही म्हणत. आपण उच्चार कुठून करतो? एस म्हणजे स पासून, सायकोलॉजी पासून. पी प चा उच्चार, पी चा उच्चार होत नाही, म्हणून पी हे अक्षर आहे सायलेंट. रिसीट. रिसीट आता अगदी कॉमन शब्द आहे. रिसीट म्हणजे पावती. आता रिसीटचं हे स्पेलिंग आहे, त्याच्यात पी हे स्पेलिंग मध्ये येत आहे. रिसीट प असा उच्चार आपण करत नाही. म्हणताना कसं म्हणतो? रिसीट. तिथे प नाही म्हणत, म्हटल्यावर हा पी सायलेंट अक्षर झालं. त्याच्या पुढे टॉक. टॉक म्हणजे बोलणे, हे पण अगदी नेहमीचं क्रियापद आहे. आता टॉक स्पेलिंग बघितलं तर मध्ये एल येतो, TALK. टॉल्क असं थोडीच म्हणतो आपण, तो ल म्हणतच नाही आपण, म्हणजे एल चा उच्चार आपण करत नाही, म्हटल्यावर टॉक मध्ये एल हे अक्षर झालं सायलेंट. आयलंड. आयलंड. आता आयलंड याच्यात आय स्पेलिंग पहा हा, ISLAND. त्या आय चा उच्चार केला आय, LAND लंड, आयलंड असं म्हणतो आपण. मध्ये एस येतो पण आईसलंड असं नाही, स चा उच्चारच होत नाही. एस म्हणजे स, तो एस चा उच्चार करत नाही, आपण म्हणतो आयलंड. आयलंड. आयलंडचा अर्थ आहे बेट. एस सायलेंट आहे. नी. नी म्हणजे गुडघा. नी. परत इथे सुद्धा नी मध्ये एन पासून, न पासून उच्चार करतो. पहिला के चा उच्चार क होत नाही आणि म्हणून के हे अक्षर आहे त्याच्यात
सायलेंट. परत ऑटम. ऑटम. ऑटम म्हणजे शरद ऋतू. आता ऑटम या शब्दात AUTUMN ऑटम म च्या इथे आपला उच्चार थांबतो. पुढचा न आपण म्हणत नाही म्हणताना जरी स्पेलिंग मध्ये असला, आणि म्हणून एन म्हणजेच न उच्चार नाही झालाय म्हणून ते अक्षर आहे सायलेंट. ऑटम असा उच्चार आहे. एज. एज. एज म्हणजे कडा. आता एज स्पेलिंग EDGE. डी चा उच्चार असतो ड. ड चा उच्चार या एज या शब्दात होतच नाही म्हणून डी हे अक्षर सायलेंट. एको. एको. एको म्हणजे प्रतिध्वनी. या एको या ह्याच्यात HECHO एच म्हणजे ह. हा उच्चार आपण एको या शब्दात करत नाही. मग ह म्हणजेच एच अक्षर आहे सायलेंट. शूड हे तर रोजचं क्रियापद आहे. ऑक्झिलियरी, सहाय्यकारी, करायला हवं अशा अर्थी जेव्हा बोलतो तेव्हा शूड हे क्रियापद आपण वापरतो. त्या शूडच्या स्पेलिंग मध्ये SHOULD हा मध्ये जो एल येतो, शुल्ड, ल करतच नाही उच्चार आपण, म्हणजेच एल हे अक्षर झालं सायलेंट. कारण उच्चार फक्त शू आणि ड, शूड एवढाच उच्चार आहे त्याचा, एल होत नाही, शूड. नेक्स्ट वन आर. आता इथे म्हणताना आपण आर असं ऑपअप होतं, म्हणजे इथे मी लिहिलंय आ ब र, पण असा वेगळा वेगळा नाही, आर असा ऑपअप उच्चार त्याचा होतो. आणि त्याच्यात एच हा जो पहिला ह, एच म्हणजे ह, तो हवर असं नाही म्हणत आपण कधी, आर असं म्हणतो. आणि म्हणून आर म्हणजे अ किंवा आ पासून उच्चार केल्यामुळे एच हे अक्षर झालं सायलेंट. अंडरलाईन करायचं राहिलंय पण ते अक्षर आहे सायलेंट, एच. आर म्हणजे तास. कोरस. आता कोरस म्हणजे सामूहिक जेव्हा गीत असतं, ते अख्खा जो समूह असतो गीत म्हणताना त्याला म्हणतो आपण कोरस. तर कोरस या शब्दात CHORUS हे स्पेलिंग आहे. एच आहे परत मध्ये. एच म्हणजे ह हा उच्चार आहे, पण ह चा उच्चार या कोरस उच्चार पहा इथे, त्याच्यात ह येतच नाहीये, म्हणजेच एच हे अक्षर झालं सायलेंट. आन्सर. आता आन्सर या शब्दात जेव्हा आपण आन्सर म्हणतो, ANSWER, डब्ल्यू चा उच्चार व, तो व हा उच्चार इथे लिहिलाय उच्चार आन्सर, त्या आन्सर मध्ये व चा उच्चारच होत नाही, म्हणजेच डब्ल्यू या अक्षराचा उच्चार होत नाही, म्हणून डब्ल्यू हे अक्षर सायलेंट आहे. आन्सर म्हणजे उत्तर. वेन्सडे. वेन्सडे हा शब्द बुधवार हे तर माहितीच आहे, मोठं स्पेलिंग आहे, WEDNESDAY. WED हा जो डी आहे मधला, तिथे वेडनेसडे असं नाही म्हणत आपण, तो ड चा उच्चार करतच नाही, म्हणजे डी या अक्षराचा उच्चार नाही करत, डायरेक्टली आपण कसं म्हणतो वेन्सडे, वेन्सडे. आणि त्यामुळे ड म्हणजे डी हे अक्षर सायलेंट आहे त्याच्यात. आणि डिझाईन. डिझाईन. आता डिझाईन याचा अर्थ आराखडा म्हणा, रचना म्हणा किंवा आकृती म्हणा. आणि डिझाईन या शब्दात परत DESIGN, जी म्हणजे ज असा उच्चार असायला हवा किंवा ग असा उच्चार असायला हवा, तर तो जी चा उच्चार ग असा आपण कुठे कुठे करत नाहीये. कसं लिहिलंय डी झा ई न, ग कुठे येतोय, म्हणजेच जी हे अक्षर झालं सायलेंट. अशा पद्धतीने भरपूर इंग्लिशमध्ये शब्द आहेत, मी आज फक्त 20 घेतलेत. असे भरपूर आपण मध्ये मध्ये करत राहू. उच्चार पण पहा, मुलांना शिकवताना हे अतिशय उपयोगाची अशी गोष्ट आहे. त्यामुळे मुलांना शिकवताना सुद्धा तुम्ही उच्चार कसे करायचे हे जेव्हा शिकवतो आपण, त्यावेळेला उच्चार सायलेंट लेटर म्हणजे काय हे समजलेलं असलं की ह्या शब्दांचा प्रश्न पडणार नाही की नक्की काय म्हणजे हे का मधला उच्चार होत नाहीये, कारण ती लेटर्स सायलेंटच आहेत इंग्लिशमध्ये. आणि म्हणून असे बरेच शब्द आपण बघत राहू. व्हिडिओज पाहत राहा. मी विनया टेंबे, मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन स्कूल काउन्सिलिंग SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मधून केलेलं आहे. आणि मी बरीच वर्ष इंग्लिश हा सब्जेक्ट ऑनलाईनही आता शिकवतेय. ऑनलाईन बॅचेस माझ्या स्पीकिंगसाठी आणि ग्रामरसाठी चालू आहेत. कोणाला जर इंटरेस्ट असेल तर इथे खाली जो मी व्हॉट्सअप नंबर माझा दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.